नमस्कार. आपण मराठी भाषेमध्ये कोणकोणत्या भाषांमधून कोणकोणते शब्द आले ते बघतोय. आत्ता सध्या आपण बघतोय फारसी भाषेतून आलेले शब्द. फारसी म्हणजे काय तर पारशी किंवा पारसी किंवा पर्शियन लोकांची भाषा म्हणजेच पर्शियन भाषा. तर बघूया आजचा पहिला शब्द. तो आहे जागा. जागा हा शब्द तिकडनं आलेला आहे. त्याचा अर्थ आहे स्थळ किंवा स्थान. जागाचा अजून एक मराठीत वेगळा अर्थ आहे, तो म्हणजे जागृत जो असतो तो जागा असतो. पण इथं त्याचा काही संबंध नाही. इथे अर्थ वेगळा आहे. इथे स्थान असा त्याचा अर्थ आहे. त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो आहे जाजम. जाजम म्हणजे काय तर जाजम म्हणजे अत्यंत सोपा अर्थ म्हणजे बिछाईत. ज्या कापडावर झोपण्यात येतं किंवा झोपण्यासाठी जी अंथरली जाते ती जी वस्तू आहे तिला जाजम असं म्हणतात. त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो आहे जात मुचलका. जात मुचलका हा शब्द आपण कागदपत्र करत असताना अनेकदा वाचलेला असतो. मी जेव्हा तो पहिल्यांदा वाचलेला होता तेव्हा हे मुचलका बिचलका हे असलं काहीतरी मला काही कळलंच नव्हतं त्याचा काय अर्थ आहे. मग वारंवार जेव्हा तो वापरत यायला लागला त्यावेळेला त्यातनं काय अर्थ ध्वनित होत असावा ह्याचा मी अंदाज घेत गेलो. पण खरा अर्थ त्याचा आत्ता कळला. जात मुचलका म्हणजे स्वतःसाठी लिहून दिलेला करारनामा म्हणजे जात मुचलका. त्याच्या जो पुढचा शब्द आहे तो जेव्हा मला कळला त्यावेळेला मी विचारतच पडलो, कारण हा शब्द सुद्धा फारसीतून आला असेल असं काही मला वाटलं नव्हतं. नंतर मला हा शब्द ऐकल्यानंतर असं वाटायला लागलं की आपण जे दैनंदिन आयुष्यात जे काही सगळं मराठी बोलतोय ते आपण मराठी बोलतच नाही, ते आपण फारसीच बोलतोय जवळपास. कारण दिवसभरात जे जे शब्द वापरले जातात त्यातले निम्म्याहून अधिक तिकडनंच आलेले आहेत. हा शब्द तर तिकडनं आला असेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. तो शब्द आहे जातीने. जातीने. जातीने म्हणजे म्हणतो ना आपण स्वतः खुद्द त्यांनी जातीने असं केलं वगैरे, तर हा तिकडनं आलेला शब्द आहे. म्हणजे मी जातीने तुम्हाला सांगतो की मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो आहे जादा किंवा ज्यादा. जादा किंवा ज्यादा त्याचा अर्थ आहे अधिक. त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो आहे जादू. जादूचा अर्थ सगळ्यांनाच माहिती आहे. मराठीतले अस्सल काय शब्द आहेत त्याच्यासाठी तर इंद्रजाल आणि माया किंवा चेटूक. इंद्रजाल माया किंवा चेटूक हे जादूचे अर्थ आहेत. जादू शब्द तिकडनं आलेला आहे. जादू तिकडची असल्यामुळे जादूगार तिकडचाच किंवा हिंदीमध्ये जादूगर हे सगळं तिकडचं. आता त्याच्यानंतर आलाय तो जान. जान म्हणजे काय तर प्राण. जान नंतर साहजिकच काय येईल तर जान नंतर येईल जानी. जानी म्हणजे जिवलग. जान आणि जानी नंतर तुम्हाला वाटेल की जनार्दन येईल, पण तसं काही होणार नाहीये. जान आणि जानी नंतर येणार आहे जामा निमा. जामा निमा म्हणजे सारा पोशाख. सर्व पोशाखाला म्हणतात जामा आणि निमा. जामा निमा नंतर येणारे शब्द तो म्हणजे जामीन. जामीन म्हणजे काय तर जामीन म्हणजे हमीदार. जो हमी घेतो तुमची तो मनुष्य. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो आहे जायबंदी. जायबंदी. जायबंदीचे दोन अर्थ आहेत. एक आहे दुखावलेला आणि दुसरा आहे निरुपयोगी. या दोन्ही शब्दांचा अर्थ आहे जायबंदी. त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो म्हणजे जारीने. जारीने म्हणजे काय तर जोरात आणि वेगात. ह्याच्यानंतरचा शब्द आहे जालिम. जालिम म्हणजे काय तर उग्र किंवा प्रखर. औषधांच्या संदर्भात हा शब्द जास्त करून वापरला जातो. त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो आहे जास्त किंवा जास्ती. जास्त आणि जास्ती हे दोन्ही शब्द आपण अनेकदा वापरतो, आपल्याला त्याचे अर्थ माहिती आहेत. अधिक, फाजील किंवा जादा असे त्याचे अर्थ आहेत. त्याच्या जो पुढचा शब्द आहे तो फारसी आहे हे कळल्यानंतर मला अंमळ धक्का बसलेला होता. तो म्हणजे जाहिरात.
जाहिरात हा शब्द तिकडनं आलेला आहे. मूळ शब्द आहे जाहीर, एखादी गोष्ट जाहीर करणे, आणि जाहिरात हे तिकडे जाहीरचं अनेक वचन आहे. आपल्या इकडे त्याला काय म्हणता येईल तर प्रसिद्धी पत्रक म्हणूया आपण, त्याला आपण जाहिरात असं म्हणू शकतो. आता जाहिरात ही वेगवेगळ्या माध्यमातून होते हे बरोबर आहे, पण ज्या वेळेला ही व्हायची त्यावेळेला फक्त पत्रकं निघायची. तर हा शब्द तिकडनं आलेला आहे. जाहिरात नंतर येईल तो म्हणजे जाहीरनामा. जाहीरनामा म्हणजे काय तर परत एकदा प्रसिद्धी पत्रक. त्याच्या पुढचा आहे तो म्हणजे जिकीर. जिकीर म्हणजे काय तर जिकीरचे वेगवेगळे अर्थ आहेत. एक अर्थ आहे तो म्हणजे प्रश्न, दुसरा आहे कटकट, आणि तिसरा आहे घासाघीस. हे तिन्ही शब्द खरे तर वेगळे आहेत, पण त्याच्यात एक कुठेतरी एक अंतस्थ त्यांना जोडणारा एक धागा आहे. त्याच्यानंतर आहे झिगझिग. जी ग जी ग म्हणजे काय, आपण जे म्हणतो ना काय झिगझिग लावली, किंवा काय काय लोक म्हणतात काय झिगझिग लावली, काय ते झिगझिग असेल किंवा झिगझिग किंवा झिगझिग, हे काही जरी असलं झिगझिग 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 वगैरे वगैरे, तर त्या सगळ्याचा अर्थ एकच आहे. काय कटकट आहे किंवा काय किटकिट आहे किंवा काय खिटखिट आहे. तर हे जे सगळे झिगझिग वगैरे प्रकरण हे फारसीतून आपल्या इकडे आलेलं आहे. पुढचा शब्द आहे जिगर. जिगरचा अर्थ काय आहे तर जिगरचा अर्थ आहे यकृत किंवा हृदय. आपण वापरतो ते फार वेगळ्या अर्थाने वापरतो, जे काय जिगर आहे त्या माणसाची, जे त्याचा अर्थ काय यकृत आहे त्या माणसाचं असं नसतं. तर तो ज्या अर्थाने वापरला जातो तसा त्याचा खरा अर्थ नाही आहे. ते आत्ता महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे की जिगर हा शब्द आलाय मात्र तिकडनं. पुढचा शब्द आहे तो म्हणजे जिद्द. जिद्दचा अर्थ माहिती आपल्याला, हट्ट आणि आग्रह. आणि अर्थातच जो जिद्द करतो तो जिद्दी असतो, म्हणजेच हट्टी किंवा आग्रही असतो किंवा हट्टाग्रही असतो. पुढचा शब्द आहे तो म्हणजे जिना. जिना या शब्दाचे जे दोन अर्थ आहेत अस्सल मराठमोळे ते कोणते आहेत. एक म्हणजे तो सोपान, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या कनिष्ठ भावाचं ते नाव आहे सोपानदेव, तो शब्द सोपान. आणि दुसरा जो शब्द आहे तो आहे दादर, म्हणजे मुंबईतलं एक उपनगर आहे दादर नावाचं. तर जिनाचे आपले अस्सल मराठमोळे प्रतिशब्द आहेत सोपान आणि दादर. त्याचा जो पुढचा शब्द आहे तिकडनं आलेला तो आहे जिन्नस. जिन्नस म्हणजे काय तर वस्तू आणि चीज, हा सगळ्यांना माहिती असलेला शब्द आहे. त्याचा जो पुढचा शब्द आहे तो आहे जिम्मेदार. जिम्मेदार म्हणजे काय तर जबाबदार. सोपा शब्द आहे, सगळ्यांना माहिती असलेला शब्द आहे. पुढचा जो शब्द आहे तो सर्वांना माहिती आहे, विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांना तर माहितीच माहिती आहे. तो शब्द आहे म्हणजे जिराईत. जिराईत. जिराईत म्हणजे काय तर पावसाच्या पाण्यावर होणारी जी लागवड जी असते तिला जिराईत असं म्हणतात. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे जिरे. जिरे म्हणजे मसाल्यात घालण्याचा एक पदार्थ आहे, स्वयंपाकघरातली चीज आहे. हा शब्द सगळ्यांना पूर्वीपासून माहिती आहे. त्याचा जो पुढचा शब्द आहे तो आहे जिरेटोप. जिरेटोप म्हणजे शिरस्त्राण. हा ऐतिहासिक शब्द आहे, आपल्याला माहिती आहे. आपण शिवाजी महाराजांचा जिरेटोप हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा ऐकलेला होता, तेव्हापासूनच तो आपल्याला माहिती आहे, शालेय जीवनापासून माहिती आहे. त्याच्या पुढचा जो शब्द आहे म्हणजे आता आपण जिरेटोप ऐकला, त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो जिरेटोप होता इतिहासातला. हा जो पुढचा शब्द आहे तो आहे भूगोलातला आणि तो आहे जिल्हा. जिल्हा हा शब्द आहे हा तिकडनं आलेला आहे. जिल्हा म्हणजे काय तर राज्याचा किंवा प्रांताचा एक भाग, हा तिकडनं आलेला शब्द आहे. त्याच्या पुढचा शब्द आहे जीन. जीन आपण बघितलंय मगाशी, घोड्यावर बसण्यासाठी केलेलं आसन म्हणजे खोगीर किंवा पलाळ हे त्याचे प्रतिशब्द आहेत. त्याचा जो पुढचा शब्द आहे तो आहे जुजबी. जुजबी म्हणजे काय तर अत्यंत किरकोळ, क्षुद्र किंवा मामुली असे त्याचे अर्थ आहेत. त्याचा जो पुढचा शब्द आहे तो म्हणजे जुदा.
जुदा म्हणजे काय तर पृथक, वेगळं. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे जुलाब. जुलाब माहिती आहेत आपल्याला, रेच किंवा ढाळ हे आपल्या भाषेतले शब्द आहेत. त्याच्या पुढे आहे तो म्हणजे जुलूम. जुलूम म्हणजे परपीडा. परपीडा म्हणजे जुलूम. जुलूम शब्द तिकडनं आलेला आहे. अर्थातच जुलमी म्हणजे जो जुलूम करतो तो, हाही शब्द अर्थातच तिकडनं आलेला आहे. त्याचा जो पुढचा शब्द आहे तो म्हणजे जुलूस. जुलूस म्हणजे काय तर थाट आणि वैभव. त्याच्या पुढचा शब्द आहे जेरबंद. जेरबंदचा अर्थ काय तर जेरबंदचा खरा अर्थ असा आहे की जीन आवळून धरणारा, घोड्याच्या पोटाखालून जाणारा पट्टा, हा खरा जेरबंदचा अर्थ आहे. त्याचा जो पुढचा शब्द आहे तो आहे जेरी. जेरी, आपण जेरी हा शब्द आधी कधी ऐकलाय का? ऐकलाय, पण तो एक वेगळ्या संदर्भातला, जो टॉम अँड जेरी मधला जेरी तो वेगळा, इकडचा जेरी वेगळा. आपण म्हणतो ना अगदी जेरीस आलाय जीव. जेरी म्हणजे हैराणी, तिकडचा शब्द आहे. याचा पुढचा शब्द आहे तो म्हणजे जोडा. जोडा म्हणजे काय तर पादत्राण, वाहन किंवा चप्पल. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे जोर. जोर म्हणजे शक्ती, ताकद, सामर्थ्य. जोर तिकडचा आहे, तसाच जोरकस तिकडचा आहे, जोरदार तिकडचा आहे. जोरकस आणि जोरदारचे अर्थ माहिती आहेत आपल्याला. जोरकस आणि जोरदार म्हणजे सामर्थ्यवान. पुढचा शब्द जरा गमतीशीर आहे. काय आहे पुढचा शब्द तो आहे झक. झक. झकचा अर्थ काय? झकचा अर्थ आहे भीक. आपल्या इथे झक वेगळ्या अर्थाने, म्हणजे झकचा एक अर्थ मासे किंवा मासळी असा आपल्या इथे एक अर्थ आहे. पण हा जो झक तिकडनं इकडे आलेला आहे त्याचा जो अर्थ आहे तो आहे भीक. म्हणूनच झक मारणे म्हणजे भीक मागणे किंवा बोंबलणे असे त्याचे दोन प्रतिशब्द आहेत. त्याच्या पुढचा जो शब्द आहे, म्हणजे हे शब्द तिकडनं आले असतील पुढचे, आता मी याच्या पुढे जे सांगणार आहे ते तिकडनं इकडे आले असतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. ते दोन शब्द आहेत ते म्हणजे झगा आणि झब्बा. हे पुरुषांचं एक प्रकारचं वस्त्र आहे. आपल्याला झगा पण माहिती आहे, आपल्याला झब्बा पण माहिती आहे. झगा साधारणतः पुरुषांचाच असतो अशातला भाग नाही आहे, तो स्त्रियांचाही असू शकतो. तर झगा आणि झब्बा तिकडनं आलेले आहेत. त्याच्यापेक्षा अजून एक महत्त्वाचा शब्द तो म्हणजे झबलं. तर झबलं म्हणजे काय तर लहान मुलांचं वस्त्र आहे. हा सुद्धा शब्द तिकडनंच आलेला आहे. झगा, झब्बा, झबलं यांचा मला जेवढा धक्का बसला नाही तेवढा पुढच्या शब्दाचा बसला. कारण मी कधीच कल्पिलेलं नव्हतं की हा शब्द सुद्धा तिकडून आला असेल. तो शब्द आहे झांज. झांज. झांज हे एक प्रकारचं वाद्य आहे. टाळ असतात, टाळ छोटेसे, त्याला झांज असं म्हणतात. ते असे इथे धरून एकमेकांवर आपटून वाजवतात. भजनामध्ये याचा खूप वापर होतो. झांज तिकडनं आलेली आपल्या इथं. पुढचा शब्द येतो म्हणजे झुलूप. झुलूप म्हणजे काय तर केस, म्हणजे विशेषतः कानांवर जे आलेले केस असतात त्यांना झुलूप असं म्हणतात. त्याचा जो पुढचा शब्द आहे तो आहे झोक. झोक म्हणजे काय तर डामडौल आणि दिमाग म्हणजे झोक. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे टंचाई. टंचाई. टंचाई म्हणजे काय तर महागाई. महागाई ही संकल्पना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. महागाईतच आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत आणि आपल्याला हा शब्द इतका सुपरिचित आहे की महागाई वाचून आयुष्य कंठलेला आपल्याला एकही माणूस माहीत नाही. त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो आहे टरबूज. टरबूज म्हणजे काय तर कलिंगड. हे एक फळ आहे, शब्द तिकडचा आहे. त्याच्या जो पुढचा शब्द आहे तो आहे डफ. डफ. डफ म्हणजे काय तर एक वाद्य आहे, एक टिमकी जशी असते हे तसं वाद्य आहे. आपण मोठ्या आकाराची टिमकी असं डफाला म्हणू शकतो. त्याच्या पुढचा शब्द आहे
तो म्हणजे डबा. डबा. डबा म्हणजे काय माहिती आपल्याला, मोठा करंडा. घराघरात अनेक डबे असतात, ते वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जातात. त्याच्या पुढचा शब्द आहे डबीर. ड बी र. डबीर म्हणजे काय तर लेखक किंवा लेखनिक किंवा कारकून. डबीरचे हे अर्थ आहेत. हा शब्द आपण इतिहासाच्या पुस्तकात लहानपणी वाचलेला होता. महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्याच्यामध्ये डबीर हा शब्द आपण सगळ्यात पहिल्यांदा ऐकलेला होता. त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो आहे डाग. डाग म्हणजे काय तर दोन पद्धतीचे डाग असतात. म्हणजे डाग या शब्दाचे दोन विभिन्न अर्थ आहेत. पहिला जो अर्थ आहे तो आहे भाजल्याची खूण. ज्या वेळेला कोणत्याही कारणाने किंवा कोणत्याही प्रकाराने आपल्याला भाजतं तर आपल्या त्वचेवरती त्या भाजल्याच्या खुणा राहतात, त्यांना डाग असं म्हणतात. आणि दुसरा जो अर्थ आहे तो आहे कलंक. डाग म्हणजे कलंक आणि डाग म्हणजे भाजल्याची खूण. हे दोन्ही शब्द तिकडनं आलेले आहेत. जसा डाग आलाय तशी डागडुजीही आली. अर्थात अर्थ खूप वेगळे आहेत. डाग आणि डागडुजीचे अर्थ एकमेकांशी संबंधित नसलेलेच आहेत. डागडुजी म्हणजे काय तर डागडुजी म्हणजे दुरुस्ती. आता डाग झाला, डागडुजी झाली आणि आपण या भागाचा शेवट करणार आहोत या शब्दाने. तो शब्द आहे डागणे. डागणे म्हणजेच भाजणे आणि चटका देणे. तर मित्रांनो, या शब्दाबरोबरच आपण आपला हा आजचा भाग संपवूया आणि लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत राम राम.